नागपूर जिल्ह्यातील 27 नगर परिषद आणि नगरपंचायतीपैकी 22 ठिकाणी भाजपने आपला झेंडा रोवला आहे। त्यामध्ये विशेष म्हणजे कामठी नगर परिषदेवर सर्वांचं लक्ष होतं आणि त्या ठिकाणी देखील भाजपने पहिल्यांदा जे आहे ते कामठी नगर परिषद निर्माण झाली तेव्हापासून पहिल्यांदा विजय मिळवला आहे। आपल्यासोबत विजयी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अजय अग्रवाल जे आहे। भाऊ अभिनंदन तुमचं, काय सांगाल? विजय मिळालेला आहे आणि एक जबाबदारी सुद्धा आपल्या खांद्यावर पडलेली आहे। मैं हमारे पार्टी के वरिष्ठ नेताओं गडकरी जी, फडणवीस साहब, बावनकुळे जी, जिन्होंने मुझे ये चुनाव में आने का मौका दिया, उनका धन्यवाद देता हूँ। उसी प्रकार मुझे जिताने के लिए कामठी भारतीय जनता पार्टी के संगठन के सभी पदाधिकारी और कामठी के मतदाताओं का आभार और धन्यवाद व्यक्त करता हूँ। और ये निश्चित रूप से बहुत बड़ी जवाबदारी है, लेकिन भारतीय जनता पार्टी बहुत बड़ी पार्टी है, इसमें मार्गदर्शक बहुत अच्छे हैं। हम निश्चित रूप से इसकी जवाबदारी को पूर्ण रूप से अच्छी तरीके से निभाएंगे। कमी मताधिक्य आपल्याला विजयाला मिळाला असला तरी आपला विजय झालेला आहे आणि काँग्रेसचे जे पराभूत उमेदवार आहेत त्यांनी आता कोर्टात जाणार अशा पद्धती जी आहे ते त्यांनी आणि काही घोळ झाला असलं देखील त्यांनी आरोप केला आहे। देखिए, देश में जो भी चुनाव हो रहे हैं पिछले 3 साल से 5 साल से, तो कांग्रेस पार्टी के पास में मतदाता बचे नहीं है, जनता बची नहीं है, तो उनको सिर्फ आरोप बचे हैं। मशीन ख़राब है, वोट चोरी हो गए, कोर्ट में जाना है, इलेक्शन पिटीशन करना है। तो उन्होंने अपने आत्मचिंतन करना चाहिए, आत्ममंथन करना चाहिए कि जनता हमसे क्यों दूर जा रही है। विकास की राजनीति करना चाहिए, लोगों के बीच में जाना चाहिए, लोगों के काम करना चाहिए। कोर्ट में जाना, पिटीशन करना, मशीन ख़राब है, वोट चोरी हुए, ये सब हारने के बाद के आरोप है। अभी उनके पास में सिर्फ उतना ही बचा हुआ है। मग काय अजेंडा आता पुढील आपल्या कार्यकाळामध्ये राहणार, कशा पद्धतीने विकासाचे धोरण जे आहे ते आखले जाणार? भारतीय जनता पार्टी देश में मोदी जी के, गडकरी जी के, फडणवीस जी के, बावनकुळे साहब के नेतृत्व में विकास की राजनीति करती है। कामठी को हम स्वच्छ सुंदर कामठी, अच्छा पीने का पानी, अच्छी सुंदर स्कूलें, शीशे युक्त कैमरे लगा के अपराध मुक्त कामठी करना, अच्छे रोड, अच्छे बाज़ार बनाना और अनावश्यक अतिक्रमण जो लोगों ने करके रखा है जिससे जनता को तकलीफ हो रही है, अतिक्रमण दूर करना और वगैरह वगैरह जितनी भी मूलभूत सुविधा है। क्योंकि कामठी भारतीय जनता पार्टी का एजेंडा ही विकास का एजेंडा है। हम निश्चित रूप से सब करने वाले हैं। आप नागपुर शहर को देख रहे हो, इसी प्रकार हम कामठी शहर को बनाएंगे। भाऊ, जिल्ह्यामध्ये खूप घवघवीत यश जे आहे ते भाजपने प्राप्त केलेलं आहे। काँग्रेसला फक्त एका ठिकाणी आपलं विजय जे आहे ते मिळवता आलेलं आहे, काय सांगाल? हा खऱ्या अर्थाने विकास कार्याचा विजय आहे आणि ज्या पद्धतीनं लोकाभिमुख सरकार महाराष्ट्रात काम करते आहे ते खालीपर्यंत नेण्यामध्ये आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सक्सेस झालेले आहेत आणि लोकांना विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचेच नेते असे आहेत की जे आपला विकास करू शकतात। याच्या पोटीत म्हणजे विश्वासापोटी जनतेने भरभरून मत दिलेलं आहे। या विजयाचं पालिका निवडणुकीमध्ये आगामी जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती यामध्ये कितपत फायदा भाजपला होणार? निश्चितपणानं ये तो केवल झांकी है, अभी महानगरपालिका और जिल्हा परिषद बाकी है आणि मी तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो की पुढच्या जिल्हा परिषदमध्ये सुद्धा आणि महानगरपालिकेमध्ये सुद्धा मोठ्या बहुमताने भारतीय जनता पार्टीचे लोक निवडून येतील हा माझा विश्वास आहे। नक्कीच आपण पाहू शकतो की कामठी नगर परिषदेवर जवळपास 40 वर्षानंतर भाजपने आपल्या पक्षाचं जे आहे ते नगराध्यक्ष पदाचा उमेदवार या ठिकाणी निवडून आणले आहे आणि आगामी पालिका निवडणुकीत आणि स्थानिक स्वराज्य संस्था जे काही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक आहे त्याचा या निवडणुकीमध्ये जो काही विजय मिळाला आहे याचा फायदा नक्कीच पुढील निवडणुकीत होणार असा विश्वास देखील भाजप नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।